गावकरी मंडळी, आम्ही मंत्रालय सोनीच्या कृषीने आल्यासोबत नवीन बिझनेस आयडिया शेअर करणार आहोत, तो म्हणजे मोरिंगा पावडर। तर आजकालच्या काळात आपण बघतोय की लोक आपल्या स्वास्थ्याकडे खूप जास्त लक्ष देत आहेत आणि त्यासाठी सगळे ऑर्गॅनिक पदार्थ वापरत आहेत। त्यामधून एक म्हणजे मोरिंगा पावडर। मोरिंगा पावडर कशापासून बनवली जाते ती म्हणजे आपला शेवगा। हो, तोच शेवगा ज्याची भाजी आपण रेग्युलरली खातो किंवा खाणं टाळतो, बऱ्याच जणांना ती आवडत नाही, पण ह्या शेवग्याचा पाला आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतो। ते म्हणजे आपले स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी आणि आजकाल त्याचा वापर खूप जास्त वाढलेला आहे। लोक ते बाजारात जाऊन पैसे देऊन विकत घेतात आणि ते आपण आपल्या घरी बनवू शकतो। प्रत्येकाच्या घरी एक ना एक किंवा जास्त शेवग्याची झाडं नक्कीच असतात, तर त्याचा वापर आपण एक साईड बिझनेस म्हणून करू शकतो। शेंगा भाजीसाठी आणि त्याचा पाला पावडर बनवण्यासाठी आपण करू शकतो। तर आपण आता बघणार आहोत की ते कसं बनवायचं। तर आता आहोत की आपल्या मोरिंगा पावडरचे फायदे काय काय आहेत। सगळ्यात पहिल्यांदा तर हा एक व्हिटॅमिनचा उत्तम स्रोत आहे। हा व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई ह्याचा एक मुबलक प्रमाणात आपल्याला व्हिटॅमिन पुरवतो। त्याच्यानंतर आपले जे काही पचन संस्था आहे, त्याच्यानंतर जे काही डायजेशनचे असतात आजार वगैरे, ते आपले कमी करण्यासाठी आपल्या मोरिंगा पावडरमध्ये सगळ्यात जास्त आपले जे काही व्हिटॅमिन आहे, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए ह्याचं एक रिच सोर्स मोरिंगा पावडर आपली ओळखली जाते। त्याच्यानंतर आपले जे काही पचनाची रिलेटेड प्रॉब्लेम असतात ते कंट्रोल होतात, आपल्याला काही अडचणी येत नाहीत। त्याच्यानंतर हे आपले जे काही ब्लड सर्क्युलेशन आहे हे रेग्युलेट ठेवतं। आपला जो रक्तदाब आहे ह्याला मेंटेन करण्यासाठी ही उपयुक्त आहे। यानंतर जे काय आपल्या हाडांमधले कॅल्शियम वगैरे असतं ते वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतं आणि आपल्या हाडांना मजबूत करत राहतं। यानंतर जी आपली काही इम्युनिटी असते ते आपली बूस्ट करण्यासाठी एक मदत करतात। यानंतर आपली जी काही स्किन रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतात हे पण आपल्या मोरिंगा पावडरने आपल्याला कमी करण्यासाठी मदत होते। डायबिटीजसाठी हा एक उत्तम स्रोत आहे की ज्याने आपले डायबिटीजचा जे काही प्रॉब्लेम आहे तो कंट्रोल होईल। असे घरी स्वस्त आपण हे तयार करू शकतो। घरी बसल्या आपण हा प्रोडक्ट तयार करू शकतो आणि यूज पण करू शकतो। आपण बघा की मोरिंगा पावडर तयार कशी करायची। तर जे झाड आहे शेवग्याचं जे झाड आहे त्याची जुनी पाने नवी पाने घ्यायचं टाळायचं। जी जुनी पाने आहे ती घ्यायची। तर आता आपण बघणार आहोत की पावडर कशी तयार करायची। हे जे शेवग्याचं झाड आहे त्याची नवीन पाने न घेता जुनी पाने घेऊन ती वाळवायला ठेवायची। तर डायरेक्ट सूर्यप्रकाश टाळायचा जेणेकरून त्याचा कलर काळा होणार नाही आणि त्यातले जे न्यूट्रिएंट ते जपले जातील। तर 2 ते 3 दिवस पाणी वाळल्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे। वाटून झाल्यानंतर बारीक चाळणीने ते सर्व जे पावडर आहे ते गाळून घ्यायची जेणेकरून त्यातले जे जाड सरकण आहेत ते बाजूला राहतील आणि बारीक पावडर आपल्याला मिळेल। तर ती पावडर मिळाल्यानंतर आपल्याला पॅकबंद डब्यामध्ये ठेवायचे, थंडगार ठिकाणी ठेवायचं जेणेकरून ती पावडर जास्त काळासाठी टिकू शकते। मोरिंगा पावडरचा वापर आहे। मोरिंगा पावडर हे आपण दररोजच्या आपल्या डेली रुटीनमध्ये त्याचा आपण वापर करू शकतो। सगळ्यात पहिले सकाळी गरम पाण्यात 1 चमचा किंवा अर्धा चमचा हे गरम पाण्यात मिसळून आपण ते पिण्यासाठी वापर करू शकतो आणि हे प्रमाण आपण दिवसेंदिवस जसं घेत जाऊ तसं आपण ते प्रमाण वाढू देखील शकतो। त्यानंतर आपण मोरिंगा पावडर हे दुपारच्या टायमाला किंवा आपल्याला हवं असेल त्यावेळी ज्यूसमध्ये किंवा स्मूदीमध्ये आपण मिसळून ते 1 चमचा पावडर तेव्हा देखील घेऊ शकतो। त्यानंतर फेस मास्कसाठी आपण मोरिंगा पावडर द्वारे हर्बल चहा देखील बनवू शकतो, जो आपल्या शरीराला डिटॉक्स करण्यासाठी किंवा मधुमेहाचे जे आजार आहेत त्याला नियंत्रित करण्यासाठी मदत होईल। त्यानंतर आपण मोरिंगा पावडर ही डायरेक्ट शिजवण्याऐवजी आपण ही थंड पाण्यात किंवा कोमट पाण्यात मिसळून घेतलेली जास्त योग्य राहील, कारण आज जास्त उष्ण तापमानामुळे त्यातील जे पोषक तत्व असतात त्याची बाजारात खूप प्रकारे विकल्या जातात। ही पॅकेजिंग सुरक्षित, आकर्षक आणि टिकाऊ असणे गरजेचे आहे। याची पॅकेजिंग खूप पद्धतीने केलं जाते। आपण घरगुती पॅकेजिंग करताना एका ग्लास जारमध्ये स्टोअर करू शकतो, जे की खूप वेळपर्यंत ही टिकून राहील। आपल्या मार्केटमध्ये अल्युमिनियम फॉइलमध्ये रॅप केलेली जाते किंवा पॅक केली जाते, ज्याच्याने ते दीर्घकाळ टिकून राहील किंवा मग हवेपासून त्याचं संरक्षण राहील। जेव्हा आपण मोरिंगा पावडर बनवतोय याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे, तर त्याला कोणत्याही प्रकारचे जाडे किंवा कोणत्याही प्रकारची कीड लागली नाही पाहिजे। हे मोरिंगा पावडर आपण पेपरमध्ये सुद्धा रॅप करून ठेवू शकतो, जे की आकर्षक देखील दिसतं आणि ते खूप काळे टिकून सुद्धा राहतं। शेवग्याची पानं गोळा करण्यासाठी आलेलो आहोत। तर आता आपण बघतोय की आपल्याला जे काही शेवग्याची पानं गोळा करायची आहे ती आपल्याला शक्यतो जी जुनी पानं आहेत, म्हणजे असे जुनी पानं आहेत ती आपल्याला घ्यायची आहेत। जी अशी येलो कलरची पिवळी झालेली पानं आहेत ती शक्यतो आपल्याला टाळायची आहेत। त्यानंतर असे डाग पडलेली स्पॉट असलेली पाने आपण घेणार नाही। तर आपण आता अंदाजे शेवग्याच्या झाडाचे 50 ते 60 छोट्या फांद्या घेतलेल्या आहेत। तर आपण ह्या फांद्या आता धुवून घेणार आहोत आणि धुवून वाळवल्यानंतर याची आपल्याला अंदाजे 100 ते 150 ग्रॅम पावडर यातून आपल्याला भेटणार। गोळा केलेली पाने धुवून स्वच्छ घ्यायची आणि वाळायला टाकायची। ही जी पाणी धुताना याच्यात पण जर चुकून आलेलं असेल, कीड पडलेलं पान, पिवळं झालेलं पान किंवा होल पडलेलं पान, तर हे बाजूला काढून व्यवस्थित धुवून घ्यायचं। धुतलेल्या फांद्या आपण हवेशीर सावलीत वाढवणार आहोत आणि जास्त ऊन लागता कामा नये। तर आपण 2-3 दिवस सुकवल्यानंतर शेवग्याचा पाला आपला असं छान व्यवस्थितपणे सुकलेला आहे। तर आपण आता ह्याची पावडर करून घेऊया, मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया।
पावडर आपण चाळून घेऊया, म्हणजे त्यातले कण काही राहणार नाही आणि आपल्याला बारीक पावडर भेटेल. तर ही बारीक अशी आपल्याला पावडर भेटतीये. आता ही आपण चांगल्या ठिकाणी स्टोर करून ठेवूयात.